चिंचोली एमआयडीसीमधील कामाच्या पंचनाम्यावरून उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकारण चांगले तापले असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे खंदे समर्थक असलेले दिलीप ननवरे यांनी आमदार राजाभाऊ खरे यांच्यावर तीव्र शब्दात जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। दिलीप ननवरे यांनी आमदार राजू खरे यांच्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली होती। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे ते अत्यंत जवळचे कार्यकर्ते म्हणून उत्तर तालुक्यात परिचित आहेत। दिलीप ननवरे यांनी थेट आमदार राजाभाऊ खरे यांच्या कार्यपद्धतीवर आणि भूमिकेवर गंभीर आक्षेप घेत सोशल मीडियाद्वारे आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। आमदार खरे यांना उमेदवारीचे तिकीट मिळवून देण्यासाठी आपण सर्वात आधी उमेश पाटील यांच्यासोबत बारामती गाठली होती, याची आठवण करून देत ननवरे यांनी आपली उद्गिन्नता बोलून दाखवली आहे। निवडणुकीतील खर्चाचा उल्लेख आणि स्वाभिमानी भूमिका, मी तुमच्यासाठी 1 रुपयाच्याही मिंद्यात नाही, उलट निवडणुकीच्या वेळी मी माझ्या स्वतःच्या खिशातून 2 लाख रुपये खर्च केले होते, असे थेट व्हॉट्सॲप स्टेटस दिलीप ननवरे यांनी टाकले होते। आपण कोणाच्याही उपकाराखाली नसून पक्षासाठी आणि आमदारांसाठी प्रामाणिकपणे काम केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। चिंचोली एमआयडीसीमधील पंचनाम्यावरून वादविवादाचे मुख्य कारण म्हणजे एमआयडीसीमधील एका कामाची चौकशी आणि पंचनामा करणे हे ठरले आहे। ननवरे यांनी आरोप केले आहे की एमआयडीसीमधील काही स्थानिक भुरट्या कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरून आमदारांनी त्यांच्याच कामावर पंचनामा करण्यासाठी लोक पाठवले। तुम्हाला जर पंचनामा करायचा होता तर तो सरसकट सगळ्यांचा करायचा होता, असे म्हणत त्यांनी केवळ आपल्याच कामाला लक्ष केले जात असल्याचा संताप व्यक्त केला आहे। शेवटी वारे पट्ट्या मांडला असा उपरोधिक टोला लगावत त्यांनी आमदार राजू खरे यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला आहे। या अंतर्गत वादामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे।